नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रगट दिनानिमित्त त्यांच्या प्रगट दिनाची कथा, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांचे अगदी सर्वांनाच माहीत असलेले उपदेश कार्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन कधी असतो आणि कसा साजरा केला जातो हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांच्या प्रगट दिनाची कथा आणि स्वामींनी कोणते कार्य केले, तसेच ते कुठले अवतार आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आत्ताचा म्हणजेच 2025चा प्रगट दिन 31 मार्च 2025 रोजी सगळीकडेच मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. श्री स्वामी समर्थांचा आत्ता 31 मार्च रोजी प्रगट दिन आहे. त्यानिमित्तानं प्रगट दिनाविषयी त्यांची पौराणिक माहिती जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले गेले असे सांगितले जाते. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत असे ओळखले जाते. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले. 1459 मध्ये माध्यवद्य 1 शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुणशा पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर अशी तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता. मात्र स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते. त्यानंतर स्वामींनी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत ते सोलापूरला आले. मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून ते कार्यरत राहिले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा त्यांनी दीक्षा दिली. पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात मात्र स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी राहून त्यांना सतत मार्गदर्शन करत आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आज देखील भक्तांना ठणकावून सांगत आहेत. तर असा हा स्वामी समर्थांचा प्रगट दिन तुम्ही देखील आपल्या परीने योग्य ती सेवा करून मोठ्या उत्साहाने साजरा करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.